लाडकी बहीण योजनेच्या महिलांनो, लाभार्थी महिलांनो, तुमच्यासाठी आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे. कारण जुलैचा हप्ता रखडलेला असताना आता ऑगस्टचा हप्ता देखील चर्चेमध्ये आहे. दोन्ही हप्ते एकत्र आले तर खात्यामध्ये किती पैसे येणार? तर हे उघड आहे की 3,000 रुपये येणार. 1,500 आणि 1,500 3,000 रुपये. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आज 18 ऑगस्ट आजच्या तारखेपर्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे मी तुम्हाला आजचे महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे. आजची अपडेट काय आहे? लाडकी बहीण योजनेबद्दल आज नेमकी अपडेट काय आहे? तर सध्या अनेक महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्याचा सोडा, जुलै महिन्याचा देखील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत अजून. तर जर दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय झाला तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3,000 रुपये एकदम येणार. 3,000 रुपये एकदम जमा होणार. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, 18 ऑगस्टपर्यंत 3,000 रुपये नेमके कोणत्या दिवशी खात्यामध्ये जमा होतील याची तारीख सांगितलेली नाही सरकारने. म्हणजे आजच्या तारखेपर्यंत नेमके पैसे येणार कधी खात्यामध्ये ह्याची तारीख काय आणखी सांगितलेली नाही. परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होणार, कारण सरकार कधीच तारीख सांगत नाही, पण पैसे डायरेक्ट खात्यामध्ये जमा करतं. तर त्यामुळे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेवर विश्वास ठेवू नका आणि विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती तपासा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYC पूर्ण असणे, आधार बँक लिंकिंग असणे आणि DBT सक्रिय असणे गरजेचे आहे. म्हणून महिलांनो, आधार बँक लिंकिंग योग्य असणे आणि DBT सक्रिय असणे हे गरजेचे आहे. त्यामुळे ते तपासून पहा आणि आतापासून तुमच्या बँक खात्यातील SMS आणि बँक स्टेटमेंट तपासत राहा. थोडक्यात सांगायचं झालं तर जुलैचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि ऑगस्टचा 1,500 रुपयाचा हप्ता एकत्र मिळाल्यास 3,000 रुपये मिळू शकतात. मात्र त्यासाठी अधिकृत तारीख आणि अंतिम शासन निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायची शक्यता आहे फक्त. तर शक्यता आहे 20 ते 25 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.